महाराष्ट्र में बीजेपी के लिए आज का दिन ऐतिहासिक है। मुंबई महानगर पालिका में पहली बार मेयर की कुर्सी पर दबदबा बीजेपी का कायम हुआ है। जी हां, मुंबई में मेयर की कुर्सी पर पहली बार बीजेपी काबिज हुई है। ये तस्वीरें आप देख रहे हैं। बीजेपी की पार्षद रितु ताफड़े मुंबई नगर निगम की निर्विरोध मेयर चुनी गई है। दरअसल यूबीटी की ओर से उम्मीदवार नहीं उतारा गया, जिसके बाद 4 दशकों में पहली बार मुंबई की महापौर बीजेपी से चुनी गई है। बीजेपी ने पहले ही बीएमसी का ये चुनाव जीत लिया, सबसे बड़ी पार्टी बनी और उसके बाद अब बीजेपी का महापौर जो है वो बीएमसी की सत्ता पर काबिज हो गया है। रितु ताफड़े इस चुनाव में निर्विरोध चुनी गई है, लेकिन 25 साल का ठाकरे परिवार का जो वर्चस्व था वो खत्म हो गया। ये तस्वीर बीएमसी हाउस की है, जहां पर दरअसल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री और एकनाथ शिंदे यानी डिप्टी सीएम वहां पर पहुंचे। वहां पर तमाम जो बीजेपी के पार्षद थे उनका उत्साह बढ़ाया और इस तरीके से पूरा बीएमसी हाउस जो था वो भगवा में रंगा हुआ नजर आया। नारेबाजी वहां पर हुई, मोदी मोदी के नारों की गूंज सुनाई दी। और इतना ही नहीं, जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के ऑफिस की तरफ से पोस्ट किया गया है, उन्होंने विपक्ष को एक तरीके से मुंहतोड़ जवाब दिया है जो उन पर आरोप लगा रहे थे। लिखा गया है कि वादा निभाया, मुंबई के मेयर महायुति से ही होंगे, हिंदू ही होंगे और मराठी ही होंगे। ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का बयान था, जिससे अब देवेंद्र फडणवीस ने ये वादा पूरा कर दिया है। लेकिन रितु ताफड़े के महापौर चुने जाने के बाद देवेंद्र फडणवीस ने क्या कहा है, सुनिए। त्यांनी काही प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा वेगवेगळ्या लोकांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या त्या शंका त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा उपस्थित केल्या। पहिल्यांदा तर अजितदादा पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व होतं, त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही मागणी काही चुकीची नाही। पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती। आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं। त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे। आता ही सगळी चौकशी चाललेली आहे। मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की या संदर्भात जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात। देशामध्ये जे डीजी एव्हिएशन सेफ्टी आहेत हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे। देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, पॅरलली सीआयडीचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अजून डीजीसीएचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे। ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे। जे काही रिअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत। जे कम्युनिकेशन पायलट आणि एटीसीमध्ये होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाईज असतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आहेत। तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत, त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे। आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही। याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते, प्रत्येकालाच असं वाटतंय की त्यांच्या या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे। ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल हा मला विश्वास आहे। या संदर्भात
त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी डीजी सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि त्या संदर्भात डीजी सेफ्टीने त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाहीये. फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही. याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे. तो जैसा कि मैंने कहा कि एक अलग तरीके का माहौल बीएमसी हाउस में देखने को मिला. पूरा बीएमसी भगवा रंग में रंगा हुआ दिखाई दिया. रितु तावड़े के मुंबई की मेयर चुने जाने के बाद जो बीजेपी के वहां पर पार्षद थे उन्होंने मोदी के नारे भी लगाए. लेकिन रितु तावड़े ने क्या कहा, वो किस तरीके से मुंबई को बेहतर बनाने की कोशिश करेगी, क्या कुछ बड़े उनके काम हैं जो वो करने जा रही है, ये भी उन्होंने साफ तौर पर जानकारी दी. महिला सशक्तीकरण, युवकांना रोजगारांची संधी, ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि गरीब व गरजू घटकांसाठी प्रभावी योजना राबवण्याचा आमचा निर्धार आहे. भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता डिजिटल सिस्टम आणि एआयचा वापर करण्यात येईल. मी आपणास आश्वस्त करू इच्छिते की राजकारणापेक्षा सेवेला अधिक महत्त्व द्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महायुतीचा विकसित मुंबई आणि सुरक्षित मुंबई या वचनाशी कटिबद्ध राहून मुंबईचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करायचा आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर मराठीच असेल या मुंबईकरांच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आज मी मराठी महापौर म्हणून ऐतिहासिक सभागृहात आपणा सर्वांसमोर उभी आहे. मुंबईकरांचा संकल्प मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा या अभियानात परिसरनिहाय स्वच्छता स्पर्धेच्या अनुषंगाने मुंबईत प्रत्येक विभागात स्वच्छतेसाठी स्पर्धात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहे. ही स्पर्धा पूर्णपणे पारदर्शी राहावी यासाठी मूल्यांकन संस्था नियुक्त करण्यात येणार असून या संस्थेमार्फत स्वच्छतेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले जाईल आणि त्यावर आधारित निकाल जाहीर केले जाईल. यामुळे नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढेल, परिसर पातळीवर जबाबदारी निर्माण होईल आणि मुंबई स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनवण्यासाठी आमचा संकल्प अधिक मजबूत राहील. या व्यतिरिक्त झोपडपट्टी भागातील सार्वजनिक भागात वीज आणि पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला शौचालय हे धोरण आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहील. पायलट प्रकल्प म्हणून झिरो वेस्ट वॉर्ड विकसित करण्यात येतील. तसेच स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी करून स्वच्छता मोहीम राबवण्याकडे माझे विशेष लक्ष राहील. मुंबईतील समुद्र किनारे आणि नद्या स्वच्छ करून त्या ठिकाणी सुरक्षा व देखभाल करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. जागतिक तापमानातील वाढ लक्षात घेता उष्णता कमी करण्यासाठी वैज्ञानिक तज्ज्ञाची समिती स्थापन करून तत् अनुषंगाने धोरण राबवण्याकरता महायुतीकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. मुंबईत सतत पडणाऱ्या खड्ड्यांवर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये युटिलिटी टनेल बनवण्यात येईल. कॉरिडॉर सहित सीसी रोड तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरता माझा भर असेल. 9 मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरीकरण आणि 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल. 9 मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यावर युटिलिटी डक्ट तयार करण्यात येईल जेणेकरून रस्ता खोदणे बंद होईल. नियोजित डीपी रोड ताब्यात घेण्यासाठी नोटीस देऊन कार्यवाही करण्यात येईल. प्रायव्हेट लेआउटमधील रस्ते डांबरीकरण करून त्याची मालकी अबाधित राखण्यात येईल. मुंबई शहरातील पदपथ पादचारी स्नेही व टिकाऊ बनवण्यासाठी सर्व पदपथ स्टँड कॉन्क्रीटमध्ये विकसित करण्यासाठी मी आग्रही आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या दृष्टीने कामे सुरू राहावीत अशी सूचना मी देते. रात्रीच्या वेळेस सामसूम वाटणाऱ्या भागात प्रकाश व्यवस्था उभी करावी आणि पदपथावरील दिव्यांची संख्या वाढवणे ही कामे प्रशासनाला तात्काळ हाती घ्यावी अशी मी सूचना करते. रस्त्यावरील पार्किंग कम्युनिटी तसेच रिक्षा आणि मोटारसायकल पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल.
पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी भुयारी व जमिनीवरील पार्किंग निर्मित करण्यात येईल। तसेच शहरातील पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी भुयारी व जमिनीवरील पार्किंग निर्मित करण्याच्या दृष्टीने मी व्यक्तिश लक्ष देऊन प्रयत्न करणार आहे। मुंबई शहरात मोकळ्या जागांचे संरक्षण करणे क्रमप्राप्त असून ज्या ज्या मोकळ्या जागा आहेत अशा जागांची देखभाल खाजगी संस्थांचा सहभाग न घेता ती केवळ महापालिकेकडून करणे इष्ट होईल। यामध्ये स्थानिक नागरिकांची संघटना ALMs युक्त होतील। मुंबईमध्ये सर्व पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल आणि हॉकिंग झोन्स व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रे नॉन हॉकिंग झोनमध्ये घोषित करण्यात येतील। तसेच सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरित विक्रेता प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल असे मी आश्वासित करते। पुरेसा पाणी पुरवठा हा मुंबईकरांचा ज्वलंत प्रश्न आहे। मुंबई शहरास मुबलक पाणी देणे ही आमची बांधिलकी आहे। यास्तव भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन ऑफ इंडिया या महायुतीकडून मुंबईकरांना 365 दिवस स्वच्छ पाणी व गुणवत्तापूर्वक पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे पाणी येत्या 5 वर्षात पूर्ण करून ही प्रणाली तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपूर्ण आधुनिक करण्याची क्षमता वाढवून मुंबईकरांना अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याकरिता मी पाठपुरावा करणार आहे। तसेच मुंबईकरांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे यास मी प्राधान्य देणार आहे। पाणी बचतीचे आव्हान, वर्षा जलसंचयन योजना, सांडपाणी पुनर्वापर योजना प्रभावीपणे राबवण्यावर मी लक्ष केंद्रित करणार। तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागात पाणी गळती शोधना यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील, जेणेकरून पाणी गळती झाल्यास तात्काळ दुरुस्ती करणे शक्य होईल। समान पाणी वितरण करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये फ्लो मीटर बसवण्यात येईल। तसेच दरवर्षी होणाऱ्या 8% पाणी दरवाढीला स्थगिती देऊन पाण्याचा दर स्थिर करण्याकरिता मी प्रयत्न करीन। मुंबईत गोराई येथे समुद्र जलनिस्सारण प्रकल्प उभा करून समुद्राचे पाणी गोड करून मुंबईकरता उपलब्ध करून देण्यासाठी दहिसर, पोईसर आणि मिठी नदीसाठी कायापालट धोरण नदी विकास प्रकल्प राबवण्यात मी कसोशीने प्रयत्न करणार। मुंबईमध्ये टँकर माफियाचे वाढलेले प्रस्थ आणि त्यांची मक्तेदारी बंद करण्यासाठी टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवण्यात येईल। नवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आले असून रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयके मालमत्ता करामध्ये सवलत देण्यात यावी अशी मी सूचना करते। नवीन इमारत्यांप्रमाणे जुन्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू करण्यासाठी नगरसेवक निधी व विशेष अर्थसंकल्प तरतूद करून हे प्रकल्प वाढवण्यात मी लक्ष देईल। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीने पूरग्रस्त मुक्त मुंबई करणे हे ध्येय आहे। यास्तव जपानी तंत्रज्ञान IIT आणि VJTIच्या मदतीने येत्या 5 वर्षात मुंबईला पूर्णपणे पूरमुक्त करून पर्जन्य जलवाहिनीचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उपाययोजना करणे हे महायुतीचे धोरण असेल। शहराच्या भू आकारण्यासाठी टोपोग्राफी विचार करून पूर परिस्थितीचा अभ्यास व उपाययोजना करण्यासाठी IIT तज्ज्ञांचा संशोधन गट नियुक्त करण्यात येईल। मुंबईसाठी पाणी निचरा प्रणाली सुधारण्यात येणार व जुन्या व अकार्यक्षमपणे निचरा प्रणालीची पुनर्रचना करण्यात येईल। तसेच मुंबई शहरात 4 नवीन भूमिगत फ्लड वॉटर टाक्या उभारण्यात येईल। मुंबईकरांची जर तुम्हाला काळजी असेल तर तुम्ही शांत राहाल। महापालिका रुग्णालयाचा दर्जा एम्सच्या धर्तीवर सुधारण्याकरता तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागात डायलिसिस सेंटर व केमोथेरपी सेंटर उभारण्याकरता प्रयत्न करीन। ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात वर्षातून एकदा तरी मोफत पूर्ण शरीर तपासणी उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न केले जातील। हृदयविकाराच्या रुग्णांसाठी समर्पित रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल असा मी प्रयत्न करणार।
कॅन्सर रुग्णाची लक्षात घेता नायर रुग्णालयात 10 मजली रुग्णालय करून सुपर स्पेशालिटी सेंटर उभारण्याकरता प्रयत्न केले जातील। तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान कालावधीसाठी रुग्णांना नातेवाईकांच्या राहण्याची सोय त्या विभागात करण्यासाठी मी प्रयत्न करेन। आपल्या दवाखाना अंतर्गत प्रभागामध्ये 30 ते 40 रक्तांच्या चाचण्या, औषधे आणि प्राथमिक उपचार देणारी केंद्रे उभारण्यात येतील। सदर दवाखाने पूर्णपणे कार्यक्षम करण्यात येईल। मधुमेह एड्स रोगांचा अटकाव करण्यासाठी उपाययोजना करून संपूर्ण मुंबई मधुमेह मुक्त करणे याकडे अधिक विशेष लक्ष दिले जाईल। दरअसल ये तो पहले ही तय हो चुका था कि रितु तावड़े जो है वही बीजेपी की मेयर वहां पर चुनी जाएगी। निर्विरोध ये चुनाव होगा क्योंकि विपक्ष की तरफ से कोई भी उम्मीदवार नहीं उतारा गया। लेकिन रितु तावड़े की अगर मैं बात करूं तो एक धाकड़ नेता के तौर पर उनकी छवि वहां पर है। रितु तावड़े 2012 से लगातार 3 बार बीजेपी की कॉर्पोरेटर रही हैं। वो 3 बार अलग अलग वार्ड से चुनी गई। 2012 में पहली बार 127 से, 2017 में 121 से और 2026 के बीएमसी चुनाव में वो पूर्वी उपनगर घाटकोपर के वार्ड नंबर 132 से निर्वाचित हुई। इससे पहले वो बीएमसी की शिक्षा समिति की अध्यक्ष भी रह चुकी हैं। रितु तावड़े मराठा समुदाय से आती हैं, लेकिन गुजराती बहुल वार्ड में भी उनकी एक अच्छी मजबूत पकड़ रही और मौजूदा वक्त में महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा की वो अध्यक्ष हैं और अभी फिलहाल जो है महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा की उपाध्यक्ष के रूप में वो काफी एक्टिव हैं। तो जिस तरीके का अंदाज उन्होंने मेयर की कुर्सी पर बैठते हुए दिखाया है, जिस एक्शन मोड में वो नजर आई है, विपक्ष के जो पार्षद थे उन पर भी बरसती हुई नजर आई, उन्हें समझाती हुई नजर आई। तो कहीं ना कहीं ये जो उनका किस तरीके से एक्शन है वो दरअसल देखने को मिलेगा आने वाले वक्त में भी। ये कहीं ना कहीं अब देखना होगा। लेकिन बीजेपी के लिए आज का दिन ऐतिहासिक है। बीएमसी में उद्धव ठाकरे और उनके परिवार का रहा है वो एक तरीके से खत्म हुआ जैसे ही बीजेपी की ये पार्षद जो रितु तावड़े हैं वो मेयर की कुर्सी पर बैठी हैं, वो मेयर चुनी गई हैं निर्विरोध। और इसको लेकर एकनाथ शिंदे की तरफ से क्या कहा गया है, डिप्टी सीएम है, उनका उप महापौर वहां पर चुना गया है उनकी पार्टी से, जरा सुनिए। आज बहुत ही खुशी की बात है, हमारे महायुति के लिए खुशी का दिन है कि आज मुंबई वासियों ने महायुति को आज बहुमत दिया है और महायुति का महापौर और महायुति का उप महापौर, महायुति के महापौर हमारी रितुबेन तावड़े और महायुति के उप महापौर संजय घाड़ी, ये दोनों आज निर्विरोध यहाँ पर चुनकर आए हैं। मैं उनका अभिनंदन करता हूँ। मुंबई वासियों को भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने महायुति पर विश्वास रखा है, विकास को चुना है और विकास को स्वीकारा है। हमारे 3.5 सालों के कामों का उन्होंने इस चुनाव में हमें जीत के रूप में मुंबई वासियों ने महायुति को चुनकर दिया है, इसलिए मैं मुंबई वासियों को धन्यवाद देता हूं। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी वर्ष है और इस वर्ष के औचित्य पर उनके जो सपने हैं, मुंबई को विकसित करना, मुंबई को साफ सुथरे रास्ते देना, मुंबई झोपड़पट्टी मुक्त करना, प्रदूषण मुक्त करना, भ्रष्टाचार मुक्त करना, गड्ढों से मुक्त करना, ये सब काम महायुति करेगी। और हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी सपना है कि मुंबई वर्ल्ड क्लास होनी चाहिए, जागतिक दर्जा मुंबई को प्राप्त है और मुंबई फिनटेक कैपिटल होनी चाहिए। मुंबई पूरे दुनिया के लोग यहाँ आते हैं, उनको वैसी सुविधा मिलनी चाहिए। ये देने का काम ये महापालिका को, ये महापौर उप महापौर पूरे उनके सहयोगी लोगों को, देवेंद्र जी मुख्यमंत्री और मैं खुद, हम महायुति पूरी तरह उनको सपोर्ट करेंगे, विकास को आगे बढ़ाएंगे और मुंबई को और 4 चांद लगाएंगे।
तो इस तरीके से आज बीएमसी भगवा रंग में रंगा हुआ नजर आया। जाहिर तौर पर ये तस्वीरें उद्धव ठाकरे, संजय राउत और आदित्य ठाकरे, इसके अलावा जो बीएमसी के चुनाव में सबसे ज्यादा बीजेपी पर बरसते हुए नजर आए, यानी राज ठाकरे को परेशान करती हुई नजर आ सकती हैं। फिलहाल आपकी इस मामले को लेकर क्या राय है, हमें कमेंट बॉक्स में जरूर लिखें। धन्यवाद।